पहिलीच महत्त्वाची बातमी येते बीड जिल्ह्यातून। बीडच्या परळी नगर परिषदेत गटनेता निवडीवेळी धक्कादायक राजकीय समीकरण समोर आलंय। राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेना आणि एमआयएमनं एकत्र येत 24 सदस्यांचा नवा गट स्थापन केलाय। वैजनाथ सोळंके यांची गटनेतेपदी निवड झाली आहे, तर भाजपनं मात्र आपला स्वतंत्र गट कायम ठेवलाय। महायुतीतील घटक पक्ष असूनही स्थानिक पातळीवर एमआयएम सोबत गेलेल्या या युतीची आता चर्चा रंगली आहे। परळीत राष्ट्रवादी, शिंदे सेना आणि एमआयएम मध्ये युती झाली आहे। तर अजित पवार गट, शिंदे सेना आणि एमआयएमची युती झाली आहे। आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेत। परळीत राष्ट्रवादी, शिंदे सेना आणि एमआयएमची युती झाली आहे, अधिकची माहिती काय योगेश? नक्कीच नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 6 ठिकाणी या नगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या। मात्र या निवडणुका पार पडून आता जवळपास काही दिवस झालेले आहेत। मात्र गटनेता निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमनी युती केल्याचं पाहायला मिळत आहे। एमआयएमच्या ज्या नगरसेविका आहेत आयशा मोहसिन शेख यांनी आता शिंदे सेना आणि अजित पवार गटासोबत जात पाठिंबा दिलेला आहे। मात्र भाजपाने इथं वेगळा गट स्थापन केला असून यांच्यासोबत जाण्यास नकार दिलेला आहे किंवा त्यांनी वेगळा गट नेता निवडलेला आहे। मात्र राज्याच्या राजकारणामध्ये इकडे निवडणुका सुरू असताना दुसरीकडे एमआयएम आणि शिंदे सेनेची युती आणि त्याबरोबर अजित पवारांचा पक्ष अशा ठिकाणी परळीच्या निवडणुकीमध्ये चित्र पाहायला मिळत आहेत आणि एमआयएम, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आलेले आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता परळीत राष्ट्रवादी आणि शिंदे सेना तसंच एमआयएमची युती घडवून आणली आहे, तर भाजपने मात्र स्वतंत्र गट तसाच ठेवलाय। अजित पवार गट, शिंदे सेना आणि एमआयएम मध्ये परळीमध्ये आता युती होताना दिसतेय।